अ, कि- अजिंक्यतारा कारखान्याचे शेतकरी बांधव, तसेच भोगवती कारखान्याचे शेतकरी बांधव आणि अ, वसंतराव देसाई कारखान्याचे काही शेतकरी बांधव या आपच्या मीटिंगसाठी हजर आहेत. जे काही शेतकरी हजर आहेत त्यांना आज सर्वांना AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प याविषयी ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणींचे निराकरण केले जाईल. यामध्ये कृषी ॲपच्या माध्यमातून आपणाला फसल तसेच मॅप मायक्रॉप या कंपनीच्या प्रतिनिधी आपल्याला संपूर्ण इत्थंभूत माहिती देणार आहेत. फसल कंपनीच्या माध्यमातून आपणाला पाण्याचा वापर अ, कसा करावा, जे सेन्सरच्या माध्यमातून, तसेच सर्व काही मॅप मायक्रॉपच्या माध्यमातून जे काही मॅप्स आहेत जे काही मॅप्स कशा प्रकारे आपण पाहिले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून आपण अ, कसा वापर केला पाहिजे ह्या AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाच्या माध्यमातून. तर याचा अनुभव म्हणजे याचा आपण माहिती घेणार आहोत. आता इथून पुढे आपण कृषी ॲपच्या माध्यमातून अ, कृषी ॲप मध्ये आपण हे सर्व कसे पाहावं याची माहिती अंबिका वायकर मॅडम देतील. आपण सर्वप्रथम बघूया की कृषी ॲप कसं डाउनलोड केलं जातं. पहिल्यांदा डाउनलोड करण्यासाठी आपण प्ले स्टोअर मध्ये जाणार. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं सर्च ऑप्शन येतं, तिथं तुम्ही कृषी ॲप लिहिणार. कृषी ॲप लिहिल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल खाली बघा कृषी ॲप, म्हणजे KRUSHIK हे इंग्लिश मध्ये स्पेलिंग येतं त्याचं आणि पुढे मराठीमध्ये आलेलं आहे कृषिक म्हणून. आता इथं मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे इन्स्टॉल ऑप्शन दिसतं. इथं अलीकडे ऑप्शन दिसतोय ओपन केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नंबर विचारला जातो. आता नंबर कोणता टाकायचा, जेव्हा तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर देता तोच रजिस्टर नंबर मोबाईल वापरायचा. कारण का, जर मोबाईल नंबर रजिस्टर वापरला नाही तर तुम्हाला AI ची माहिती दिसत नाही. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी आपल्याकडे जो रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे कारखान्याद्वारे तर तोच रजिस्टर नंबर वापरा. आता इथं मी एक उदाहरण म्हणून भोगावतीचे शेतकरी आहेत बाबासू सदाशिव पाटील सर, तर त्यांचा मी रजिस्टर मोबाईल नंबर टाकते. सरांचा आता इथं मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशी प्रोफाईल ओपन होते. तुम्हाला दिसतंय का सर स्क्रीन माझी? दिसते. हा, आता रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं वरती आलेले बघा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ही बॅनर दिसतो आणि त्याच्याच वरती इकडे कृषी शब्द दिसतो. त्याच्या डाव्या हाताला इथं माझे प्रोफाईल म्हणून माहिती येते बघा. तर इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला, तुमचं नाव, आडनाव, तुमचा राज्य सिलेक्ट केलं, जिल्हा, तालुका ही प्राथमिक माहिती भरायची. माहिती भरल्यानंतर ही पहिलं पेज ओपन होतं. आता आपण यामध्ये माहिती कुठं बघायची असती तर AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प या बॅनरवरती क्लिक करायचं. या बॅनरवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. माझे शेत, पीक नकाशा, AI खतमात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. माझे शेतमध्ये तुमच्या रानामध्ये जे काही IoT डिव्हाइस बसवलेलं असतं तर त्यामध्ये तुम्हाला सॉइल मॉइश्चर सेन्सर त्याची सगळी माहिती मिळते. पाण्याचा ओलावा, जमिनीचं तापमान, बदलते हवामान, त्या सगळ्या घडामोडी तुम्हाला इथं बघायला मिळतात. ओके. एक मिनिट, थोडस नेटवर्क स्लो आहे त्यामुळे तसं होते. छान आहे मामा. नाही, समोर नाही, पलीकडे आमचं केले. त्यानंतर सर दुसरं ऑप्शन आहे की पीक नकाशा. पीक नकाशामध्ये इथं ऑप्शन दिसतात प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. प्लॉट मोजणीमध्ये तुमचा एक PRN तयार केला जातो, तो बॅकएंड साठी असतो, तुमचा डाटा असाइन करण्यासाठी. आता इथं दिसत असेल की शेतकऱ्यांचा PRN नंबर आहे, लागण तारीख आहे, अडसाली, त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं नाव हे प्लॉट मोजणीमध्ये दिसेल. त्यानंतर पीक नकाशामध्ये त्यांच्या प्लॉट सॅटेलाइट प्रणालीद्वारे कसा दिसतो याची सगळी माहिती इथं मिळते. आमचे MMC चे प्रतिनिधी तुम्हाला याची सर्व माहिती देतील.
त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे AI खत मात्रा शिफारस. यामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या सॉइल टेस्टिंग म्हणजे आपले जे काही माती परीक्षण नमुना आहे त्याच्यानुसार सर्व शेड्यूल दिलेले जातात. त्याचबरोबर बदलते हवामान असेल त्याच्यानुसार पण आपण याच्यामध्ये शेड्यूल अपलोड करत असतो. आमचे प्रतिनिधी शेड्यूलची तुम्हाला सर्व माहिती इथं देतील. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे की ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे हे काय असते की एक प्रकारे तुम्ही ऑनलाईन ई डायरी मेंटेन करू शकता. काही वेळेला काय होतं शेतकरी बांधव रानामध्ये ऑपरेशन करतात तर ते वही डायरीत लिहून ठेवतात. काही वेळेला वही डायरी हरवती, मग नंतर लक्षात येत नाही की आपला खर्च किती झाला आणि आपल्याला उत्पन्न आणि फायदा किती निघाला. तर त्यासाठी आपण इथं एक ऑनलाईन मेंटेन डायरी केली. तर इथं बघा काय असतं की PRN नंबर निवडा. PRN नंबर शेतकरी बांधवांचा मगाशी दाखवला होता बघा, तो क्लिक करायचा, प्रकार निवडायचा. आता प्रकारमध्ये आपण खर्चच निवडणार. खर्चावर क्लिक करायचं आणि खर्च प्रकार इथं दिलेले आहेत बघा. तुम्ही रानामध्ये कोणकोणते ऑपरेशन करतात त्याची सगळी लिस्ट दिलेली आहे. आता नांगरणी असेल, कुळवणी असेल, शेणखत. सपोज तुम्ही रानामध्ये नांगरणी केली तर नांगरणीवरती क्लिक करायचं. त्यानंतर कोणत्या तारखेला केलं ते लिहायचं, रक्कम आणि तपशील. तपशील झाल्यानंतर जतन करा म्हणायचं. जतन करा केल्यानंतर वरती उजव्या हाताला तुम्हाला एक रिपोर्ट ऑप्शन दिसतोय वर. या रिपोर्ट वरती क्लिक करायचं. PRN नंबर निवडा म्हणायचं. PRN नंबर निवडल्यानंतर तुम्हाला इथं बघा तक्ता दिसत असेल. दिनांक, खर्च प्रकार, रक्कम, तपशील आणि अपडेट. अशा प्रकारे तुम्हाला शेवटी कळून जाऊ शकतं की AI प्रणालीद्वारे तुमच्या ऊसाला लागणारा खर्च किती आणि उत्पन्न किती आलं हे तुम्हाला समजू शकतं. आणि तो तुम्ही खाली ऑप्शन दिसते बघा डाउनलोड करा. तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. ही झाली सर्व कृषी कॅपची प्राथमिक माहिती. यानंतर फसल टीमचे प्रतिनिधी नितीन शिंदे सर तुम्हाला फसलची सर्व माहिती देतील. धन्यवाद. दीपक सर तुमचा माईक म्यूट करता का? तुमचा होत नाही आमच्याकडून माईक म्यूट. हा, गुड मॉर्निंग सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. मी नितीन शिंदे, ॲग्रोनॉमिस्ट फसल. माझी स्क्रीन दिसते स्क्रीन आता? ठीक आहे. तर आपण कृषक ॲपमध्ये फसलची माहिती कशी बघायची हे बघणार आहोत. आता सर्वप्रथम कृषक ॲपमध्ये गेल्यानंतर कृषक ॲप ओपन केल्यावरती तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होतो. त्यावरती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प AI जी वरती निळी पट्टी दिसते त्याच्यावर क्लिक केल्यावरती खालील तुमच्या समोर आयकॉन दिसतात. त्यावरील सर्वात पहिला म्हणजे माझा ऊस या आयकॉन वरती गेल्यानंतर तुम्हाला फसलची माहिती तुमच्या समोर ओपन होते. आज माझ्यामध्ये तुमच्या मधलाच एक फार्मर आहेत जे वसंतराव देसाई साखर कारखान्याचे आहेत, उत्तम शामराव मुळीक यांची मी डॅशबोर्ड ओपन केलाय आणि तो तुमच्या समोर दिसतोय. ठीक आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस फसलची असा डॅशबोर्ड ओपन होतो त्यावेळेस तुम्हाला तुमचे सगळे सेन्सर बघण्यासाठी इथे एक उत्तम शामराव मुळीक जे नाव दिसते शेतकऱ्याचं त्याच्या समोरच्या बाणावरती गेल्यानंतर क्लिक करायचं. त्या बाणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता आणि तुमचे सगळे सेन्सर तुमच्यावर पुढे ओपन होतात. त्याच्यात सर्वप्रथम तुमचं नाव दिसतं, मग तुम्हाला रेंज किती, जशी मोबाईलवरती रेंज दिसते ते दिसतं, त्यानंतर बॅटरी किती ते दिसतं, तुमची आत्ताची स्टेज कुठली ते दिसतं, एकूण जीडीडी म्हणजे ग्रोईंग डिग्री टेक जे की तिथल्या तापमानावरती ठरतात ते किती वाढलाय ऊस, जेणेकरून तुमच्या स्टेजेस ऑटोमॅटिक चेंज होतील आणि तुमच्या समोर तुमचा डाटा दिसेल, त्यासाठी यूज होतो. आता सर्वप्रथम तुमच्या समोर बघितल्यानंतर माझे सेन्सर तुम्हाला दिसत आहेत, बरोबर आहे. माझे सेन्सर्स मध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिसतंय प्राथमिक जमिनीतील ओलावा, अवेलेबल सॉइल मॉइश्चर. आता इथे दिसतंय खूप ओले. ज्यावेळेस हे खूप ओले असेल त्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायची गरज नसेल. तसं जास्तीत जास्त तुम्हाला याला मेंटेन करायचंय. जो हिरवा कलर दिसतोय मधला तो म्हणजे फील्ड कॅपॅसिटी. इथे जर राहिला तर तुमचे फील्ड कॅपॅसिटी हिरव्या कलर मध्ये, तिथे जर राहिला तर तिथे तुमची अन्नद्रव्याची उपलब्धता, झाडाचा पाणी पिण्याचा वेग हा सगळ्यात जास्त राहतो आणि तिथे अपचा कंडिशन मेंटेन राहते. त्यामुळे सगळे तुम्ही दिलेले अन्नद्रव्य सुद्धा तिथे खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध होत राहतात. आणि ज्यावेळेस तो हिरव्याच्या खालच्या पट्टीत म्हणजे लाल मध्ये येईल पुन्हा, तर तिथे तुम्हाला ते कोरडे दाखवेल आणि कोरडे दाखवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अलर्ट येतो की आता तुम्ही
पाणी द्या आणि त्यावेळेस तुम्ही पाणी देऊ शकता. त्याच्या खाली बघितलं तर इरिगेशन ऍडवायझरी म्हणून दिसतंय. आज ज्यावेळेस तुम्ही इथे वापशात येता आणि समजा तुम्ही अर्ध्या हिरव्यात आले आणि तुम्हाला त्यावेळेस पाणी द्यायचंय, तर त्यावेळेस किती पाणी द्यावं हे सांगण्यासाठी खालची इरिगेशन ऍडवायझरी तुम्हाला दाखवलेली असते. पण ती म्हणजे तुमची ऍडवायझरी नव्हे की तुम्ही पाणी द्या असा त्याचा अर्थ होत नाही. समजा तुमच्याकडे पुढच्या आठवड्यात लाईट नाहीये किंवा काहीतरी तुमचा इश्यू आहे किंवा एखाद्या वेळेस तुम्ही एखादा म्हणाल की मला ते हिरव्यातच राहायचंय, खाली यायचंच नाहीये, तर फील्ड कॅपॅसिटीच्या जवळ राहायचंय एकदम, तर तिथे तुम्ही ते मेंटेन करण्यासाठी लागणारं पाणी किती आहे त्यासाठी ही खालची जी ऍडवायझरी आहे तुमच्या समोर जी दिसते ती जी इरिगेशन ऍडवायझरी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मातीचे तापमान किती आहे, वातावरणातील तापमान, आर्द्रता किती आहे, पानाचा ओलावा, पान किती वेळ ओलं राहिलंय त्या दिवशी ते दिसतं. खाली गेल्यानंतर पाऊस किती मिलीमीटर पडलाय, आज किती पडलाय दिवसभरात, त्याच्यानंतर गेल्या 24 तासात किती मिलीमीटर पाऊस पडलाय आणि मागच्या 7 दिवसात किती मिलीमीटर पाऊस पडलाय याची तिथे नोंद होते आणि तुम्हाला ते दाखवत असते. व्हीपीडी म्हणजे काय, व्हेपर प्रेशर डिफिसिट. एक सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पाणी कधी द्यायचंय ते वरती मी जसं सांगितलं तसं, दुसरा व्हीपीडी आणि तिसरा फवारणीच्या वेळा. तर दुसरा जो आहे व्हीपीडी म्हणजे काय, व्हेपर प्रेशर डिफिसिट. ज्यावेळेस तापमान जास्त असतं आणि आर्द्रता कमी होते त्यावेळेस व्हीपीडी हा जास्त असतो, तिथे पाण्याचा ओढण्याचा वेग जास्त असतो आणि त्याला व्हीपीडी म्हणतात. जर हा व्हीपीडी 1.5 ते 2.5 असेल तर त्या काळात तुम्ही दिलेली खतं आणि पाणी याचा उपयोग सगळ्यात चांगला होतो आणि तो झाडासाठी ते एक चांगली गोष्ट असते की तिथे तो व्हीपीडी 1.5 ते 2.5 मेंटेन राहतो. त्या काळात जर तुम्ही खतं देणे वगैरे जर तुमची कामं केले तर ती एकदम चांगली गोष्ट आहे. बघा जुने लोक म्हणायचे नेहमी की उन्हात पाणी नाही द्यायला पाहिजे तरकारी किंवा भाजीपाला असेल त्यासाठी, तर ते त्याचं कारणच ते होतं की भर उन्हात पाणी दिलं तर पाणी तापतं, मुळं शॉक येतात आणि परत अडचण येतात. तर तो व्हीपीडी तुम्हाला दाखवतो त्या वेळा कधी असू शकतात तुमच्या, की पाणी कधी द्यायचं, खत कधी द्यायचं, त्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर पीक बाष्पीभवन तुम्हाला खाली दाखवत असतं, बाष्पीभवनाचा वेग किती आहे, ईटीसी इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. त्याच्यानंतर सनशाईन हावर्स, किती वेळ लाईट पडलाय आज, त्याची चमक किती होती त्या लाईटची, प्रखरता किती होती, किती टक्के प्रखर होता तो दिवसभरात, ते सगळ्या गोष्टी तिथे दाखवतो. त्याच्यानंतर खाली वाऱ्याची गती आणि दिशा कुठली ते दाखवतोय. त्याच्यानंतर हवेचा दाब किती आहे तो दाखवतो आणि खाली जो तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला आपल्याला देत असतो. फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला देतो म्हणजे काय करतो तो, कधी तुम्हाला फवारणी करायची आहे ती वेळ सांगतो, पण ती कुठल्या बेसवरती सांगतो, तिथला डेल्टा टी किती आहे, तिथे पाऊस होणार आहे का, त्याच्यानंतर वाऱ्याची गती किती असेल त्याच्यावरती तिथे फवारणी करायची की नाही करायची हे तो सांगत असतो. आता इथे बघितलं तर तो पुढच्या 6 तासाचा अंदाज देत असतो तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी की कधी तुम्ही फवारू शकता. जिथे लाल मध्ये दिसतंय त्या लाल मध्ये तुम्ही बिलकुलच फवारणी करू शकत नाही. तुम्ही केलेली फवारणी एकतर वेस्ट होईल, ऊन जास्त असेल तिथे किंवा पाऊस पडणार असेल, त्यामुळे तिथे तुम्ही केलेली फवारणीचा उपयोग होणार नाहीये असं तो दर्शवतो. त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर पिवळ्यामध्ये दिसतं रोग आले, कीड आली एखादी आणि फवारणी करणं आपल्याला तिथे त्यावेळेस करावीच लागेल. त्यावेळेस काही काळजी घेऊन काळजीपूर्वक सावधगिरीने तुम्ही फवारणी करू शकता. वाऱ्याचा वेग कुठे जसं की किंवा पाऊस वगैरे किती पडू शकतो या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आणि हिरवा म्हणजे तुम्ही बिनधास्त फवारणी करू शकता. आता हे सगळं आपल्याला कुठे दिसतं, वरच्या बाणाने परत तुम्ही मागे आले की तुम्हाला अलर्ट येतात. अलर्ट कसले येतात, आणि कधी द्यायचं, अलर्ट खाली जी पट्टी दिसते भूखंड, ट्रेंड आणि अलर्ट, मी अलर्ट वरती गेल्यानंतर माझ्या समोर असे अलर्ट ओपन होतात. ऑल म्हणजे सगळे अलर्ट, पाऊस पडेल का, पाणी द्यायचंय का तुम्हाला, रोग कीड कुठली येणार आहे का त्यासाठीचे अलर्ट. मग इरिगेशन म्हणजे आता तुम्हाला पाणी द्यायचंय का त्यासाठी आलेले अलर्ट म्हणजे हे इरिगेशन मध्ये येतात. रेनफॉल
रेनफॉल, पाऊस किती मिलीमीटर पडू शकतो, कधी पडू शकतो, याचे आलेले अलर्ट तुमच्या समोर दिसतात. त्याच्यानंतर रोग, रोग कुठला येऊ शकतो का, सध्या कुठल्या रोगाची शक्यता आहे का, मग तिथे काय करायचं या गोष्टींचे, किंवा तो येणारच आहे तर त्याला फवारणी काय करायची हे सुद्धा खाली तुमच्याकडे दिसतं की या औषधाची तुम्ही फवारणी या प्रमाणात करून घ्या, म्हणजे तो रोग तुमचा आटोक्यात येऊन जाईल. त्याच्यानंतर किडी कुठल्या येणार आहेत का तुमच्याकडे, आत्ता किडी येण्याची शक्यता आहे का, तर त्या किडी येण्याची शक्यता असेल तर ते तुम्हाला दाखवतं की ही कीड येण्याची तुमची शक्यता आहे. तुमचं लोकल क्लायमेट असेल किंवा जे काही लोकल क्लायमेट तिथे तयार झालेले सध्या, ते त्या हबवरती किंवा जे मोठं मशीन आपल्याकडे बसलेलं आहे 2.5 किलोमीटरच्या अंतरात, त्याच्यावरती त्या क्लायमेटनुसार ते तुम्हाला सांगत असतं की कुठली कीड आणि कुठला रोग येण्याची शक्यता तुमच्याकडे आहे का. ही झाली फसलची माहिती. याच्यात जर अडचण असेल तर आपण सगळ्यात शेवटी तुमच्या अडचणी बघूया. मी पुढे विनंती करतो मायक्रॉपचे सगळ्यांना की त्यांनी त्यांची माहिती नकाशे कसे बघायचे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. काय बोलले किती काय नाही की काय नाही कुठं पोशाख वावर लावायचं ह्याला सुद्धा आपलं आता हे बघितले त्या बाजूला सरी काय नाही हे अडे काय सपोर्ट वाटतंय आपल्याला परत वैरणीची काय विषय नाही. कधी कसं होतं वगैरे ते गोड काय धन्यवाद नितीन सर. माझी स्क्रीन दिसते का? त्याचं इकडे कुठं दुसरीकडे करायचं. हॅलो सर ते दिसतंय. दिसते. ओके. आता आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी मध्ये आपला जो दुसरा जो पार्ट आहे तो आहे उपग्रह प्रणाली माध्यम. आता उपग्रह प्रणाली माध्यमातून आपण इथं बघू शकता की आपल्याला जे काही उपग्रहाच्या माध्यमातून आपल्या पिकाची वाढ, पिकाचं आरोग्य, त्याच्यानंतर कीड आणि रोगाची माहिती, त्याचबरोबर तिथं उपस्थित जमिनीमध्ये उपलब्ध असलेला पाणी, तर ह्या सर्वांची सगळी माहिती आपल्याला ह्या उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून बघायची. आता ती बघत असताना आपण कशी बघायची ते तुम्हाला मी सांगतो. जसं आपण ऍप ओपन केल्यानंतर आपल्याला आपलं नाव दिसतंय शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर वेगवेगळे निर्देशांक असलेली एक लिस्ट दिसते. 15 शेतकऱ्यांना विनंती की प्लीज त्यांनी आपलं माईक ऑफ करा. शेजार असलं काय कसं तोडलं तर जसं नावाखाली आपण जर बघितलं शेतकऱ्यांचे तर नाव आपल्याला दिसत आहेत, त्याच्यानंतर खाली निर्देशांक दिसतो जसं की NDVI. आपण जर इथं NDVI बघितला तर NDVIच्या बाजूला एक छोटासा आयकॉन आहे, त्याच्यावर जर क्लिक जर केलं तर आपल्याला वेगवेगळे निर्देशांक इथं पाहायला भेटतात, ज्याच्याद्वारे आपल्याला आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती आपल्याला इथे उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून बघायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो निर्देशांक आहे तो NDVI. NDVI म्हणजे नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, पीक वाढ नकाशा. या पीक वाढ नकाशाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पिकाचे आरोग्य, पिकाची वाढ या संबंधितली पूर्ण माहिती आपल्याला इथं दिसते. जसे की शेतकरी तुम्ही बघू शकता, सुरेश लक्ष्मण जाधव हा त्यांचा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉट मध्ये कुठं वाढ कमी आहे, कुठं वाढ जास्त आहे किंवा कुठं ताण येऊ शकतो, हे सगळी माहिती ह्या प्लॉट मध्ये आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये 4 प्रमुख कलर मध्ये ही माहिती आपल्याला दिसतात. ते 4 प्रमुख रंग म्हणजे एक पहिला जो आहे तो हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा नारंगी, चौथा लाल. ज्या भागामध्ये हिरवा कलर आपल्याला दिसतोय तो हिरवा कलर सांगतोय की त्या पिकाची वाढ, पिकाचं आरोग्य तिथं चांगले आहे. जिथं पिवळा कलर असेल तर पिवळा कलर सांगतोय की त्या पिकाची वाढ, पिकाचं आरोग्य हे मध्यम ते चांगल्या स्वरूपात. नारंगी कलर असेल तर तिथं पिकाची वाढ, पिकाचे आरोग्य मध्यम ते कमी स्वरूपात. आणि लाल कलर असेल एक पीक नाहीये किंवा तिथं वाढ फार कमी आहे. आता हा जो प्लॉट आपल्याला दिसतोय तिथं फिकट गडद हिरवा कलर आपल्याला दिसतोय, म्हणजे ओव्हरऑल प्लॉट हा चांगले वाढीचा आहे. इथं पूर्ण प्लॉट जर आपण बघितला तर 0.60च्या रेंजच्या वरचा आहे, त्याच्यामुळे हा सगळा प्लॉट जर आपण बघितलं तर एकसारखा वाढीमध्ये
चाललेलं आहे. तर अशी प्रकारची माहिती आपल्याला या उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून पाहायला भेटतात. त्याच्यानंतर दुसरा मुख्य नकाशा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे तो EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स. याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला पिकाची वाढ, पिकाचे आरोग्य, याचबरोबर त्याच्यामध्ये पिकामध्ये उपस्थित असलेल्या रोगप्रतिकार शक्ती कोणत्या भागात कमी आहे, कोणत्या भागात जास्त आहे, जेणेकरून कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आपल्याला जर आला असेल तर मग ते आपण कुठं बघायचा त्या संबंधितली माहिती आपल्याला ह्या पीक नकाशाच्या मार्फत पाहायला भेटते. आता जिथं हिरवा कलर आपल्याला गडद दिसतोय त्या ठिकाणी रोग प्रतिकार शक्ती कमी आहे किंवा तिथं रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी प्रमाणात आहे. तर आपण जर इथं फिक्कट हिरवा किंवा पिवळा कलर जर बघसाल तर त्या ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे किंवा तिथे कीड रोग आहेत. मग ज्या वेळेस आपल्याला कोणत्या कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आला तर आपण जिथं फिक्कट हिरवा कलर, पिवळा कलर किंवा नारंगी कलर दिसतील तर तिथं आपण आवर्जून तिथं जाऊन बघायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणती कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो का. जर कोणत्या कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर या ठिकाणी आपल्याला त्या कीड आणि रोगाचा कंट्रोल करण्यासाठी AI शिफारस मार्फत दिलेल्या मार्गदर्शनाखाली तिथं फवारणी करणं गरजेचं राहील किंवा तिथं ड्रेंचिंग करणं गरजेचं राहील. तर ही माहिती आपल्याला बघायची आहे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स ह्या पीक नकाशामध्ये. तिसरा सगळ्यात महत्वाचा पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. आता वॉटर वॉच मॅप हा आपल्याला मागील 5 ते 7 दिवसाचा आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेला पाण्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला इथं हा पीक नकाशा इथं देतो. आता तुम्ही इथं बघा, इथं 2 निळे कलर दिसतात, एक आकाशी निळा कलर, एक थोडासा गडद निळा कलर. आता यांची रेंज जर बघितली तर जो आकाशी निळा कलर आहे ते 0.20 ते 0.30 आहे आणि गडद निळा कलर जर बघितला तर 0.30 ते 0.40 आहे. आणि इथं जर खाली जर आपण जर बघितलं तर माहिती आलेली आहे की ऑप्टिमल फॉर ग्रोथ, आयडियल वॉटर कंडिशन फॉर मॅक्झिमम ग्रोथ, म्हणजे की हे जे पाणी उपलब्ध आहे त्या जमिनीमध्ये ते त्या पिकाच्या वाढीसाठी हे चांगलं आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पाणी नियोजन करत असताना आपण जर तिथं ड्रीपद्वारे पाणी दिलेलं असेल तर आपल्याला हा नकाशा तिथं मदत करतो की कुठं आपलं पाणी जास्त आहे, कुठं कमी जाते, म्हणजे जेणेकरून पाण्याचं नियोजन करताना आपल्याला हे उपग्रह प्रणाली इथं मदत करते. हा झाला आपला तिसरा पीक नकाशा. त्याच्यानंतर चौथा पीक नकाशा जो आहे तो लीफ हेल्थ मॅप. लीफ हेल्थ मॅप आपल्याला इथं आपलं जे काही पीक आहे त्या पिकामध्ये पाण्याचं आरोग्य कसं आहे या संबंधितली माहिती आपल्याला इथं दिसतात. आता जिथं जिथं गडद हिरवा कलर, फिकट हिरवा कलर दिसतोय तिथं पाण्याचं आरोग्य हे एकदम उत्तम आहे आणि जिथं पिवळसर हिरवा कलर किंवा नारंगी कलर आपल्याला दिसतोय तिथं पाण्याचं आरोग्य हे जे आहेत हे आरोग्य हे कमी आहेत, म्हणजे कोणतीही कीड किंवा रोग येण्याची शक्यता इथं जास्त आहे. आणि आपण याला कोरिलेटेड करतो EVI नकाशासोबत. म्हणजे जर EVI आणि आपण लीफ हेल्थ मॅप बघितला तर आपल्याला अधिकतम माहिती, आपल्या रोगप्रतिकार शक्ती पिकाची माहिती ही आपल्याला इथं पाहायला भेटते. तर अशा प्रकारचे प्रमुख 4 पीक नकाशे हे आपल्याला बघायचे आहेत. आणि हे पीक नकाशे बघत असताना आपण जसं की आता इथं खाली बघा, इथं खाली एक काळी पट्टी दिसते, त्याच्यामध्ये दिलेलं आहे S6, S3, S7, S1, S2, S5. आता आपल्याला प्रत्येक आठवड्याला एक पीक नकाशा आपल्याला भेटणार आहे. मग तो S1 असू शकतो, S2 असू शकतो, S7 असू शकतो किंवा S3 असू शकतो. जर आपण S1 जर सिलेक्ट जर केला, आता इथं बघा 14 तारखेचा S1 नकाशा आहे, जर S1 जर सिलेक्ट केला तर आपल्याला हे 4 निर्देशांक पाहायला भेटेल, जसं की LDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि लीफ हेल्थ मॅप. हे 4 निर्देशांक आपल्याला जे बघायचे आहेत ते S1 पीक नकाशामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जर आणखीन जर इकडे जर गेलो तर आपल्याला S3 हा पीक नकाशा भेटेल. S3 नकाशामध्ये जर आपण जर गेलो तर इथं प्रामुख्याने आपल्याला त्या तारखेचा NDVI हा पीक नकाशा पाहायला भेटेल. म्हणजे बाकीच्या पीक नकाशा जसं की S1च्या व्यतिरिक्त जर S3 असेल, S5 असेल, S7 असेल या आणि S6 असेल, याच्यामध्ये आपल्याला NDVI हा पीक नकाशा बघायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या पिकाची वाढ कशी चालू आहे ही सगळी माहिती आपल्याला या बाकीच्या सॅटेलाइटच्या माहितीमध्ये आपल्याला बघायची आहे. आता S1 मध्येच फक्त तुम्हाला 4 निर्देशांक बघायचे आहेत, बाकी सगळ्या सॅटेलाइटच्या माहितीमध्ये फक्त NDVI प्रमुख पीक नकाशा, प्रमुख पीक निर्देशांकच आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही माहिती प्रत्येक आठवड्यामध्ये बघायची आहे. जसं की आता आपण इथं बघितलं तुम्ही की
S7चा आपल्याला हा पीक नकाशा आपल्याला इथं दिसतोय, जो की प्रत्येक 15 दिवसानंतर दिसतोय. आता याची आपण ही माहिती येत असताना किती दिवसाच्या अंतराने माहिती येत असतात ते मी तुम्हाला सांगतो. S1 पीक नकाशा जो आहे, S1 पीक नकाशा हा प्रत्येक 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं आपल्याला माहिती सांगतो. S2 जे नकाशा आहेत, S2 नकाशा हा सॅटेलाइट ही इमेज आपल्याला भेटली किंवा जी प्रतिमा आपल्याला भेटली, ती प्रतिमा भेटत असताना ती बरोबरी आहेत का, ती माहिती आपल्याला ह्या पीक नकाशाच्या मार्फत पाहायला भेटतात निर्देशांकाच्या बाबतीत. त्याच्यानंतर S6 आणि S6 जो आहे तो 24 ते 48 तासाच्या अंतराने आपल्याला माहिती देतात. त्याच्यानंतर S5, S3 हा जे दोन सॅटेलाइट माहिती आहेत ही आपल्याला 7 ते 15 दिवसाच्या अंतराने माहिती देतात. आणि शेवटचा जो S1 जो आहे तो S1 हे प्रत्येक 15 दिवसानंतर एक पीक नकाशा आपल्याला सांगत असतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर उपग्रह प्रतिमेची माहिती बघायची असेल तर प्रत्येक आठवड्याला आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती ही आपण प्रत्येक सॅटेलाइटच्या माहितीनुसार आपण इथं बघू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रश्न? हा बोला. हॅलो. हा बोला. साधारणपणे प्रत्येक 8 दिवसाला आपल्याला याच आपल्याकडून येणार माहिती येणार आहे. त्याच्यामध्ये पिकाची गेल्या आठवड्यातली वाढ, त्याच्यामध्ये किती टक्के सुधारणा झालेली आहे, किती वाढ झालेली आहे, याचं काय आपल्याला रेशो बघायला मिळेल? याच्यामध्ये माहिती भेटते सर. जसं की तुम्ही आता बघा, आपला S7 चा डेटा असेल किंवा S1 चा डेटा जो असेल, हे जर आपल्या मागच्या तारखेच्या डेटानुसार जर आपण जर चेक केलं तर आपल्याला तिथं दिसून येईल की आपल्याला आजच्या तारखेच्या प्रमाणे मागच्या तारखेच्या डेटा सारखा आपल्याला किती फरक तिथं जाणवलेला आहे. तर ही सगळी माहिती तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे आपण फक्त आपल्याला तारीख सिलेक्ट करावं लागेल, कॅलेंडरवर जावं लागेल. इथं कॅलेंडरवर जाऊन तुम्ही एक मागच्या महिन्याचा आपण डेटा इथं सिलेक्ट करायचा. ती गेट डेटा जर घेतला तर मग आपल्याला तिथं त्याची पूर्ण माहिती आपल्याला इथं भेटून जाते. आता हे आपल्याला झाले की आपण ज्यावेळेस मागचं कंपॅरिझन करतो तर ते कंपॅरिझन करत असताना आपण मागचा डेटा सुद्धा आपण याच्यामध्ये चेक करू शकता. ते प्रत्येक वेळेस इमेज बदलत जाते. तुम्ही इथं बघितलं तर प्रत्येक वेळेस आपण जर जसं मागचा डेटा जर घेत राहिला तर हा डेटानुसार प्रत्येक इमेज ही बदलत राहते. ते येतं जसं S7 चा डेटा होता तसा हा S1 चा डेटा आहे. त्याच्यानंतर S2 मध्ये सॅटेलाइट इमेज घेताना ती सॅटेलाइट इमेज बरोबर आहेत का चूक आहेत ती माहिती सुद्धा आपल्याला दिसते. की ते जर ब्लर काळा कलरचा जर नकाशा दिसला तर सॅटेलाइटची माहिती ही एकदम बरोबर आहे, त्याच्यात कसल्याही प्रकारची बग नाहीये. तर हे अशी पूर्ण माहिती आपण इथं बघू शकता. आता हे झालं आपलं सॅटेलाइटच्या संदर्भातली माहिती. तसं खाली आपण जर गेलो तर फार्म इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते, आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती. याच्यामध्ये आपल्या AI फार्म स्कोर नुसार किती स्कोर आहे, गुड क्रॉप ग्रोथ आहे का पुअर आहेत का मीडियम आहेत, याची सगळी माहिती आपल्याला दिसतात. किती एकर आपलं क्षेत्र आहे, कोणतं पीक आहे, किती दिवसाचं पीक झालं, स्टँडर्ड यील्ड डेटा म्हणजे सर्वसाधारण तुमच्या मागच्या काही वर्षांमध्ये किती उत्पादन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ताचं करंट AI यील्ड डेटा काय सांगतोय, ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या फार्म इन्फॉर्मेशन मध्ये इथं पाहायला भेटतात. त्याचबरोबर खाली जर घेतलं तर आजचा हवामानाचा माहिती आपल्याला इथं दिसतात. जसं की इथं बघू शकता 22.90 डिग्री सेल्सिअस तापमान आहे वार सोमवार सॉरी. आणि वेळ जी आहे तिथं 11:39 म्हणजे शेवटच्या 1 मिनिटात हा डेटा इथं अपडेट झालेला आहे. त्याच्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे का, किती MM पाऊस पडला, ह्युमिडिटी काय सांगते, ह्युमिडिटी काय सांगतो. त्याच्यानंतर क्लाउड पर्सेंटेज आता जर बघितलं तिथं 98.20% क्लाउड पर्सेंटेज आहेत. हवेचा वेग 1.80 मील पर सेकंद आहे. हवेचा दाब असेल, सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. तर अशा प्रकारची उपग्रह प्रतिमेची माहिती आपण सर्वांनी आपल्या कृषी ॲपमध्ये पीक नकाशामध्ये जाऊन बघायची आहे. जर कोणाला काही शंका असतील, कोणाला काही प्रश्न असतील तर आपल्या ग्रुपवर आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटच्या म्हणजे की जसं की आपल्या कृषी टीम असेल, पीक नकाशा संदर्भातली माहिती असेल, आपल्या इथं जे आपले डिव्हाइस बसलेले त्या संबंधितली माहिती असेल किंवा खताच्या संदर्भात माहिती असेल, त्या सर्व व्यक्तींचे नाव आणि मोबाईल नंबर आम्ही दिलेले आहेत. तुम्ही आवर्जून तिथं तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही कॉल करा. तुम्ही कॉल केल्यानंतर आम्ही ती सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. आणखीन जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ते नक्की चर्चा करूया. आता पुढच्या सेशन साठी अंबिका मॅडम
कोण आहे? हा सर, मी सांगतोय खतांची माहिती. सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते ना सर्वांना? ठीक आहे. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता या मीटिंग मध्ये आज आपण सुरुवातीला संदर्भात माहिती पाहिली, त्यानंतर पीक नकाशा संदर्भात माहिती पाहिली. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं AI प्लॉट साठी जे काही खतांचं शेड्यूल आहे, एकंदरीत खत नियोजन कशा प्रकारे करायचं आणि ते खतांची माहिती आपल्या कृषी कॅब मध्ये कोणत्या ठिकाणी पाहायची याची आपण थोडक्यात इथे माहिती पाहूया. आता कृषी कॅब जर आपण ओपन केलं तर यामध्ये वरती निळ्या पट्टीमध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ते जे दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्यामध्ये गेल्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे AI खत मात्रा शिफारस, त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक महिन्याचे जे काही शेड्यूल PDF फॉर्म मध्ये येत होते तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतात. किंवा मग एखाद्या कीड किंवा रोगांचा तुम्हाला अलर्ट वगैरे आला तर त्याची फवारणी वगैरे कोणती घ्यायची तर त्याची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी अशी पाहता येते. आता एक मी ओपन करतो या ठिकाणी. कृषी सल्ला आपल्याला 29 जुलैला जो आलेला होता तर त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ती PDF आपल्याला ओपन होते. आता हे जे आहे तर त्या कालावधीत तुमच्या साधारण शेतामध्ये पांढरी माशी असेल किंवा लोकरी मावा असेल, पायरीला कीड असेल, त्याच पद्धतीने कांडी कीड यांचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये तसं वातावरण झालेलं होतं किंवा तसा प्रादुर्भाव दिसत होता. मग त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायची तर ते सुद्धा आपण तिथे खाली नियंत्रणामध्ये आपल्याला दिसत असेल, त्या नियंत्रणामध्ये त्या औषधांची नाव वगैरे तिथे दिलेली आहे. तर हे झालं आपल्याला कीड किंवा रोगांसंदर्भात एखादा अलर्ट आला तर त्याची माहिती आपल्याला अशा प्रकारे कृषी ॲपमध्ये AI खत मात्रामध्ये दिसत असते. आता जी काही खतांची माहिती आहे आपल्याला AI प्लॉटसाठी जे काही खतं वगैरे वापरायचे तर ती माहिती कुठे दिसणार आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं तर वरती हिरव्या पट्टीमध्ये AI खत मात्रा जे दिसते तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ह्यामध्ये गेल्यानंतर इथं जे शेतकरी आहेत साधारण उत्तम शामराव मुळे जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्यांना 194 दिवशी कोणता खतांचा मात्रा अलर्ट गेलेला आहे ते आपण इथं पाहू शकतो. तर साधारण हे जे आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवांना त्यांच्या प्लॉटच्या स्टेजनुसार तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जेवढे काही दिवस झालेले आहेत त्या दिवसादरम्यान कोणतं खत वापरायचं आहे त्याचा एकच डोस या ठिकाणी आपल्याला AI खत मात्रामध्ये दिसत असतो. हा जो अलर्ट आहे यामध्ये जर पाहिलं आपण तर या शेतकरी बांधवांना 194 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांच्या प्लॉटला तर साधारण 200 दिवसाच्या अंतरामध्ये 200व्या दिवशी कुठले खत वापरायचं आहे तर त्याची माहिती त्यांना तिथं दिसत आहे. आता इथे जर पाहिलं तर आपण फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा पोटॅशियम सल्फेट असेल, SOP असेल, त्यानंतर अमोनियम सल्फेट असेल तर ते किती प्रमाणात वापरायचं आहे ते सुप्रमाण सुद्धा तिथं त्यांना दिलेलं आहे. आता यासाठी खत देण्याची पद्धत काय असली पाहिजे ते सुद्धा आपण किती पाण्यामध्ये कशी खतं मिसळून कसं द्यायचं आहे हे सुद्धा तिथं आपल्याला दिलेलं आहे. आता हे जे काही खतांची मात्रा आहे तर ती प्रति एकर नसून साधारण आपला AI चा नोंदणी केलेला प्लॉट आहे. साधारण काही शेतकऱ्यांचा 2 एकर असेल, काही शेतकऱ्यांचा 2.5 एकर असेल. सांगण्याचा उद्देश हा की ही जी काही खत मात्रा आहे तर ती प्रति एकर प्रमाण नसून तुमचे ओव्हरऑल जेवढे AI क्षेत्र आहे त्या AI क्षेत्रासाठी एकूण जी खत मात्रा आहे ती आलेली असते. तर अशा प्रकारे आपण त्या खत मात्रेचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन आपण काढू शकतो. आता एखाद्या शेतकरी बांधवांचं पाठीमागचा एखादा खतांची मात्रा म्हणजे त्यांनी वापरलेली नसेल तर त्यांना ती सुद्धा तिथे पाहता येते. आता यामध्ये जर आपण पाहिलं खाली जर हिरव्या पट्टीमध्ये मागील खत मात्रा म्हणून आपल्याला दिसत आहे तर त्या मागील खत मात्रामध्ये आपण क्लिक केलं तर इथं जर पाहिलं तर मागील खत मात्रामध्ये साधारण 180व्या दिवशी किंवा 160व्या दिवशी 140व्या दिवशी म्हणजे साधारण जे पाठीमागचे 3 डोस सुद्धा आपल्याला इथे त्या मागील खत मात्रा शिफारसमध्ये सुद्धा आपण तिथे पाहू शकतो. जेणेकरून ज्या शेतकऱ्यांच्या पाठीमागची एखादी खत मात्रा द्यायची राहिली असेल तर तिथं जाऊन मागील खत मात्रेवरती जाऊन ते डोस त्या पद्धतीने तिथे देऊ शकतात. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपण ते खतांचं वगैरे नियोजन किंवा एकंदरीत खतांची माहिती आपल्याला कृषी कॅबमध्ये या ठिकाणी पाहता येते. त्या पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना खतांचे योग्य ते नियोजन करावे. शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्याला ते AI प्लॉटसाठी जी काही कृषी कॅबमध्ये AI खत मात्रामध्ये जे काही शेड्यूल वगैरे येतं तर त्याचा प्रॉपर तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. कुठल्या इतर कोणी किंवा खतदारांकडून जे काही माहिती सांगतात तर ते न वापरता आपल्याला आपल्या प्लॉट स्पेसिफिक जे काही माहिती येते त्याचा आपण वापर केला पाहिजे. समजली का सर्वांना माहिती समजली? हॅलो तुषार सर, मात्रा कुठे जाऊन पाहायची किंवा हा बोला.
सर आमच्या ॲपवरती ते येत नाही कृषी सल्ला शिफारस तुमचं कोणता कारखाना आहे तुमचा? अजिंक्य तारा अजिंक्य तारा. खत मात्रा आपलं प्लॉट शिफार कोणत्या नावाने आहे सर? माहिती आढळली नाही असा येतो मेसेज. बरं, प्लॉट कोणत्या नावाने आहे आपलं? जगन्नाथ दळवी. ठीक आहे सर, मी चेक करतो आणि मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला कॉल करून नक्की प्रॉब्लेम काय आहे ते आजच्या किंवा उद्याच्या दिवसामध्ये ते दिसून जाईल तुम्हाला. ठीक आहे ओके सर. अशी जर बाकी काही शेतकऱ्यांची काय खत मात्रा वगैरे दिसत नसेल तर त्यांनी सुद्धा ग्रुपवरती किंवा आता जरी मला सांगितलं किंवा ग्रुपवरती जर मेसेज टाकले तर ते प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह केले जातील. मग नियोजन करताना काही अडचणी येतात का शेतकरी बांधवांना? तुमचे काय अजून त्यामध्ये सजेशन असतील तर ते सुद्धा इथे सांग. आपल्यापैकी किती जणांनी स्लरी बनवलेली आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी? आम्ही बनवली सर. हा, स्लरी बनवणं महत्वाचं आहे. स्लरी ज्या शेतकऱ्यांनी बनवलेली नसेल तर त्यांनी सुद्धा ती लवकरात लवकर बनवून घ्यावी. त्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण येत असेल तरी आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा ग्रुपवर जरी मेसेज टाकला तरी तिथे आपण योग्य ते मार्गदर्शन करूया. हॅलो सर. हा बोला साहेब. हॅलो सर, पोगावती कारखान्यावरून बोलतोय साहेब. पावसाचा भाग हा बोला, येतो असल्यामुळं आवाज, बोला. भाग असल्यामुळं हा, शिफारस केलेला खत डोस टाकता आला नाही. आता पाऊस गेल्यानंतर टाकला तर चालेल का? म्हणजे कुठला तुम्ही वरून टाकायचं खत म्हणताय की ड्रिपचं शेड्यूल आहे ते? वरून टाकायचं, दोन्ही पण माती सांगा ऍड करू साहेब. शकता का तुम्ही? जर ते खत टाकलं, खत टाकायचा प्रॉब्लेम नाही पण ते माती ऍड करता आलं पाहिजे. आणि पाट पाण्यात तरी सध्या पाणी आहे. ती पण नाही का आपण केलेली? नाही, तरी पाणी आहे का? पाट पाणी आहे. पाऊस खूप आहे. बर, त्याला कधी डोस ठीक द्या? आहे. तुम्ही काय करा, प्लॉटचे वगैरे व्यवस्थित फोटो वगैरे पाठवा मला. पण शक्यतो आपलं ड्रीप असणं हा, गरजेचं आहे. हे जे आपण करतोय ड्रीपद्वारे आपण जास्तीत जास्त खतं वगैरे सोडू शकतो. आता ह्या कालावधीत जर आपण वरून खतं टाकली तर ते पावसामुळे त्याचं लिचिंग लॉसेस वगैरे होऊ शकतात. तर शक्यतो आपण वरून खतं टाकण्याचं टाळतोय. जरी टाकली तर ती माती ऍड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही खतं टाकून आणि माती ऍड साहेब करत ड्रीप असाल असेल. तर ते करू शकता. हा नाही साहेब, ड्रीप असेल आणि सरीत हा, पाणी बोला. असेल तर मागचा डोस ऍड करून देऊ शकतो का? हा, ड्रीप मधून हॅलो आपण सर. देऊ शकतो. ड्रीप मधून काय प्रॉब्लेम? हा, सरीत पाणी आहे सर, चालेल? नाही मग पाणी तुम्हाला काढून देता येईल, पाणी काढून देता येईल का? नाही साहेब, पाऊसच थांबलेला नाही ना. मग वाट बघा, आता खतं देऊ नका जोपर्यंत तुमचं पाणी प्लॉट मधील जात नाही तोपर्यंत वाट बघा. किंवा पाणी वगैरे काढून देता असेल तर द्या. ज्या वेळेस तुम्हाला योग्यरित्या म्हणजे पाणी वगैरे जाईल त्या कालावधीत तुम्ही ड्रीपद्वारे खतं सोडू शकता. तेच म्हणतोय साहेब की आता जो पेंडिंग राहिलेला डोस सप्टेंबरला हा, पाणी कमी आल्यानंतर दिला तर चालेल का? चालेल. मग त्या कालावधीत तुम्हाला अतिरिक्त वाढवून डोस तिथे दिला जाईल. सध्या पाणी जर असेल, साठत असेल तर तुम्ही तो डोस टाकू नका. हा, तुमचं नाव काय म्हणलं साहेब? हॅलो. हॅलो. हा बोला हॅलो. साहेब. हा बोला सर, काय येतोय आवाज. उसाच्या सरीत पाणी आहे आता. हॅलो. हा हा हॅलो. हॅलो. हा सर, येतोय आवाज, बोला. उसाच्या सरीत पाणी आहे, ठिबक आहे, परंतु जे आता आपण जे खत सोडणार ते लागू होणार काय त्याला? नाही, मग त्या काय तेच मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत आपल्याला सरीमध्ये पाणी साठलेलं आहे तोपर्यंत कोणतीही खतं देऊ हा. नका. ज्या कालावधीत तुमचं ते पाणी कमी होईल त्या कालावधीतच ती खतं दिली पाहिजेत आपल्याला. बर ओके. हा, एकतर ती खतं तुमच्या पाण्यासोबत विरघळून मुळांच्या कक्षेच्या बाहेर जातील किंवा योग्य म्हणजे वापसा कंडिशन राहणार नाही. त्यामुळे ते पिकाला कोणत्याही प्रकारचं ती खतं भेटणार नाहीत. असा कंडिशनला असेल ती आता येणारच नाहीत. का माहितीये का, आपल्याकडे पाऊस भरपूर आहे. बरोबर आहे. हो, हॅलो. पाऊस आपल्याकडे शक्यतो पश्चिम तरी महाराष्ट्रात पाऊस भरपूर पाणी असतो. हो. ज्यावेळेस, बरोबर आहे, ज्यावेळेस पाणी साठलेलं हा. असेल त्या कालावधीत कोणतेही खत देऊ नये. बर. चालेल. अजून कोणाचे काय प्रश्न?
ठीक आहे. तुमची जर काही खतांसंदर्भात प्रश्न वगैरे असतील तर माझा नंबर ग्रुपवरती पण आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती पण तसे टाकू शकता. त्यावरती तुमचं योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. ठीक आहे अंबिका मॅडम, जर प्रश्न काही नसतील तर पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. हॅलो हो सर. हॅलो हा बोला पाटील साहेब. आमच्या भोगावी कारखान्याच्या एरियामध्ये पाऊस आहे भरपूर, हा परंतु जर तिथे इतर कारखाने जे आता आहेत या टेक्नॉलॉजी वापरलेले, असे शेतकऱ्यांचे काही उत्कृष्ट प्लॉट जे आपला असतील आवाज तर होत नाही काय? हॅलो हॅलो बोला. हॅलो हॅलो बोला, येतोय आवाज. येत नाही का? हा येतोय, बोला. हे बघा, आज चांगली मीटिंग झालेली आहे आपली. हॅलो होय होय. तर हा परत बोला कधी सर, मीटिंग येतोय तुम्ही आवाज, बोला. नाही, किती दिवसानं परत मीटिंग तुम्ही ठेवणार आहात? कळवतील कोऑर्डिनेटर जे आपल्या नम्रता जगताप मॅडम आहेत, तर त्या ग्रुपवरती तुम्हाला कळवतील की साधारण पुढची मीटिंग केव्हा असेल ती. नाही, साधारण तुम्ही आतापर्यंत आता एआय भोगावती भागात पहिल्यांदाच सुरू झालेला आहे यावर्षी. आपली आता ही पहिलीच मीटिंग. मग इथून पुढे साधारण किती 15 दिवसानं किंवा महिन्यानं किती दिवसानं साधारण शेड्यूल असू शकते? साधारण महिन्याला एक मीटिंग असेल सर. गुड, चांगली गोष्ट आहे. असं जर केलं तर खरोखर त्याचा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना, शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. कारण बघाशी एक सभासद म्हणले होय सर, त्याप्रमाणे आमच्या भागात पाऊस असतो, खूप पाऊस असतो. हो सर, बरोबर. आणि तुमचे सल्ले ते ऐकून जर आपण खताचं नियोजन किंवा किडीचं नियोजन जर केलं तर 100% ऊसावरती चांगला परिणाम त्याचा होऊ शकतो. हो सर, नक्कीच. चालेल चालेल, खूप आभारी आहे मी. ठीक आहे. ओके. बरं झालं ही मीटिंग अरेंज ओके केली, सर, चांगली गोष्ट आहे. चालेल. येस सर, ओके, धन्यवाद सर. निनाद पाटील सर, हा बोला, आपला काय प्रश्न होता? आपल्याकडे चांगल्या प्रकारे केलेले जे प्लॉट आहेत, ऊसाचे प्लॉट, त्यांचे फोटो व्हिडिओ काय जर आपल्या या ग्रुपवर जर पाठवले आपण, तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा थोडस प्रोत्साहन येईल आणि आयडिया येईल कशा पद्धतीने करायचं. चालेल सर. तसंच आता जे हे मीटिंग मध्ये शेतकरी आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या शेताचे जे फोटो आहेत, तर ते दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला आपण जेव्हा प्लॉट मध्ये जाता तर त्या कालावधीत ते फोटो टाकावेत ग्रुपवरती. नक्की आपल्या प्लॉटची कंडिशन कशी आहे ते सुद्धा आपल्याला त्यातून पाहता येते. हा, फोटो सोबत शेतकऱ्याचं नाव, संपर्क नंबर आणि इतर माहिती प्लॉटची असावी. हो सर, नाव, नंबर, त्यानंतर आपल्या ऊसाला सध्या किती दिवस झालेले आहेत आणि सध्या एक त्या कालावधीतला एक फोटो, अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी ग्रुपवरती फोटो टाकावेत. ओके अंबिका मॅडम, आपण पुढे कंटिन्यू करू शकता. आता मला वाटतं कोणत्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न राहिलेत का? काय राहिले असेल तर विचारा, नाहीतर मग आजची मीटिंग इथं थांबली असं सांगूयात आपण. पोळ सर, मग थांबूयात आपण. आता बरेचसे शेतकऱ्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. ज्या फसल टीमचे असेल किंवा मॅप मायक्रॉप कंपनीचे जे प्रतिनिधी असतील किंवा शेड्यूलचे प्रतिनिधी किंवा कृषी कॅपचे जे प्रतिनिधी असतील, त्यांचा आम्ही नाव आणि मोबाईल नंबर असा तक्ता आहे ना ग्रुपवरती पाठवतो. ज्या शेतकऱ्यांना ज्या याची अडचण येते ना, तर त्यांनी त्या प्रतिनिधींना संपर्क साधावा. तुमच्या अडचणी लवकरात लवकर सॉल्व्ह करू आम्ही सर. ओके. ओके. हॅलो सर, बोला. मॅडम, डॅशबोर्डचा विषय मागच्या याला झालेला आमच्या कोऑर्डिनेशनच्या मीटिंगला, तो अद्याप क्लिअर झालेला नाही. जेणेकरून ज्या शंका शेतकरी डायरेक्ट आज मीटिंगला व्यक्त करतात त्या आम्हाला इथल्या इथं कळलं तर त्यांना आम्हाला पर्सनली भेटून किंवा काय सजेस्ट करतात किंवा तुमच्यापर्यंत त्या व्यवस्थितरित्या अजून पोहोचवता येतील. डॅशबोर्डचा निर्णय फक्त झाला की प्रत्येकाला द्यायचा आहे प्रत्येक कारखान्यात, पण त्याचं काय पुढे अंमलबजावणी झालेलं नाही आहे.
सर चालेल सर, वरच्या टीमशी झालंय बोलणं. भोगावती तुम्हाला कारखान्यावर बोलतो मॅडम. हा सर. एक मिनिट सर, भोगावती कारखान्याला आपण विजय पाटील यांच्या नावे ऍक्सेस हो आहे दिलेला आहे सर. ते आमचे ऊस विकास अधिकारीच आहेत. तो विषय आम्हाला देणार म्हणून तुम्ही सांगितलं, पण तो विषय झालेला नाही बघा अजून, त्याचे क्लिअर नाही. सगळ्याच कारखान्यात तो प्रॉब्लेम यायला लागलाय. तुम्ही सर तुमचा मेल आयडी ह्याच्यामध्ये हे करता का, पोस्ट करता का मेसेज मध्ये? करतो. मग लगेच तुम्हाला ही मीटिंग संपली ना, आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊन टाकू. कारण मी विजय पाटील सरांना दिला होता ऍक्सेस, तर तुम्हाला पण काय आलेलं त्यांना आलेलं नाही मॅडम अजून. हॅलो, नाही, तुम्हाला पण मी आम्ही सांगू का, सोबतच आहे. एक मिनिट, मेल आयडी पाठवते त्याच्यावर पाठवलेला, जस्ट मिनिट मी टेक्स्ट करते तो. हे बघा, ह्या मेल वरती पाठवलेला हा करेक्ट नाहीये का मग? gmail.com नाही, पण आलेलं नाही मॅडम त्याच्यावर. नाही, मी तोच मेल फॉरवर्ड करते आणि तुमचा पण पाठवा दुसरा मेल आयडी, त्याच्यावर पण मी पाठवते. चालेल. थँक्यू मॅडम. ठीक आहे सर. आणि बऱ्यापैकी आजच्या या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपले प्रश्न आपण घेतलेले, तरी देखील काही शंका असतील तर तुम्ही प्रश्न आपल्या ग्रुपमध्ये टाकू शकता. तसंच ह्याचं रेकॉर्डिंग सुद्धा ऑनलाईनचं आम्ही ग्रुपमध्ये पोस्ट करणार आहे, जेणेकरून काही शेतकरी उपस्थित नसतील तर ते ऑनलाईन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघू शकतील. तर मला असं वाटते बरेच जे आपण प्रश्न उत्तर घेतलेत, तर मी सर्वांना विनंती करीन की कृषी कॅप मध्ये जे शेड्यूल दिले त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करायचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच नियोजन करायचं आहे. आणि सर्वांच्या संमतीने आजचा ही ऑनलाईन मीटिंग संपली असं मी जाहीर करते. धन्यवाद.